सर्व शेतकरी बांधवांना सर्वप्रथम नमस्कार। लोकनेते स्वर्गीय आमदार PN पाटील साहेब यांच्या आशीर्वादाने तसेच AY साहेब, क्रांती भैया यांच्या सर्व आशीर्वादाने हा कारखाना खूप चांगला चालत आहे। उसाला उच्चांकित दर मिळालेला आहे। तरी सर्व भोगावती कारखान्याच्या शेजारी लोकांनी भोगावती कारखान्याला ऊस घालवावा ही सर्वांसाठी विनंती करते। आणि कारखाना खूप छान आहे, मोठा आहे, मला आवडला। आणि PN साहेबांनी जे काही आत्तापर्यंतचे कार्य केले आहे ते खूप छान आहे। जसं यावेळेस कृषी प्रदर्शन भरवलेलं आहे तसं पुढच्या वेळेस ह्याच्यापेक्षा मोठ्या प्रमाणात भरवलं पाहिजे, जेणेकरून शाळकरी किंवा मुलींना हे पाहता आलं पाहिजे। आणि अजूनपर्यंत आणि काही लोकांनी ह्याच्यात सहभागी घेतलेला नाही, ते सर्व मुलांनी किंवा व्यक्तींनी घेतला पाहिजे। ग्रामीण भागामध्ये असे वेगवेगळ्या प्रकारे कृषी प्रदर्शन भरवले पाहिजेत, जेणेकरून अनेकांना ते पाहता येईल आणि त्याचा स्वाद घेता येईल। हे प्रदर्शन शहरी भागी घेण्यापेक्षा अशा गावाकडे जर भरवलं तर ह्याचा फायदा खूप कृषी लोकांना होऊ शकतो, जेणेकरून इकडे शेती खूप जास्त पिकाने भरून येते। शहरामध्ये असं होत नाही, त्याच्यामुळे हे कृषी प्रदर्शन आपल्या ग्रामीण भागामध्येच भरलं पाहिजे। खरंच चेअरमन साहेब आणि व्हाईस चेअरमन साहेब तसंच संचालक मंडळाचं खूप आभार आहे, कारण ह्यामध्ये अनेक वर्ष खंड पडला होता जो त्यांनी ह्या 3 दिवसात भरून काढला आहे। प्रतिसाद पण खूप छान प्रकारे लोक देत आहेत, अजूनसुद्धा खूप गर्दी आहे। ह्या कृषी प्रदर्शनामध्ये बरेच शेतकरी उत्स्फूर्तपणे भाग घेत आहेत, अजूनसुद्धा पाहण्यास येत आहे। मी यावर्षी झाले खरं तर हे प्रदर्शन बघायला, जर आणि परत भरवलं तर अजून लोकसंख्या वाढेल आणि परत मी बघायला येईन, कारण मला हे कृषी प्रदर्शन खूप आवडलं आणि हे भरलं पाहिजे। अशाच नवीन अपडेट्स आणि आपल्या भागातील बातम्यांसाठी या चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा।